नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या अनुसारती आपलं स्वागत करतो. मी आत्ता आहे कामोठे या ठिकाणी आणि आपल्यासोबत अरुण जाधव सर आहेत, जे राष्ट्रचे आत्ताच नवनवीन शहराध्यक्ष झालेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. काय वाटतं, आपली मिसेस उभी आहे, कसा आहे मतदारांचा कॉल? सर्वप्रथम सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. त्याचबरोबर कामोठेतील सर्व जनतेला हे मी सांगू इच्छितो की गेली 10 दिवस आमचा जो धडाडून प्रचार चालू आहे तो प्रचार नुसता निवडणुकीच्या तोंडावरचा नसून किंवा मतदान जे मागण्याचं आव्हान चालू आहे ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर नसून गेली 5 वर्ष सातत्याने कॉलनी फोरमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या सोडवून प्रत्येकाने आपलं समजून एक आपला हक्काचा माणूस समजून गेली 5 वर्ष माझ्याकडे समस्या मांडत आलेली आहे प्रत्येक नागरिक, आणि त्याच अनुषंगाने त्यांची आपण समस्या सोडवलेली आहे. पालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करून मला तर सांगायला आवडेल की पालिकेकडे एवढा ढीक पडला असेल माझ्या पत्रांचा किंवा माझ्या लेटर हेडचा. गटार तुंबलं कर फोन अरुण जाधवला, झाड कापायचे आहेत, फांद्या तोडायच्या आहेत कर फोन अरुण जाधवला, लाईट गेली कर फोन अरुण जाधवला, मालमत्ता करायचा प्रश्न सोडवायचा आहे कर फोन अरुण जाधवला, रस्त्यात खड्डा पडलाय कर फोन. म्हणजे अशा अनेक समस्या असतील ज्या वेळोवेळी लोकांनी मला वारंवार फोन करून माझ्याकडनं मदतीची हाक दिलेली आहे, आणि मी दिवस नाही बघितला रात्र नाही बघितला, पटकन उठलो त्वरित त्यांची समस्या सोडवायला गेलेलो आहे. तर गेली जी 10 दिवस जो प्रचार करण्यासाठी जो माझा वेळ गेला आहे तो ॲक्च्युली मला फक्त कव्हरअप करण्यासाठी वेळ गेलेला आहे असं मी म्हणेल. कारण लोकांचीच मागणी होती की तुमच्यासारखा माणूस जो रस्त्यावरती काम करतो तो पालिकेत बसून कुठल्या प्रकारे काम करेल, आणि कामोठ्यामध्ये ज्या समस्या आता लोकांना ज्या उद्भवत आहेत त्या पालिकेत बसून तुमच्यासारखा माणूस काम करेल अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि त्याच अनुषंगाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आम्ही जो निर्धार केलेला आहे. आणि कालच जसं तुम्ही सांगितलं आत्ताच, कालच आमचे महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कळंबोलीमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्या सभेमध्ये जवळपास 1000-2000 माणसं त्यांचे कार्यकर्ते समाजातली बांधव सर्व तिथे उपस्थित होते, आणि माझ्या कामाचं त्यांनी लेखाजोखा जो आहे तो पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारला. त्याच अनुषंगाने माझ्या मिसेसला महिला सीट झाल्यामुळे प्रभाग क्रमांक 13 मधून सीट दिलेली आहे, AB फॉर्म दिलेला आहे. आणि निशाणी काय सर? आपली निशाणी आहे टॉर्च. प्रभाग क्रमांक 13 मधून निशाणी टॉर्च, 5व्या क्रमांकावरती शुभांगीताई अरुण जाधव असं नाव आहे. तर त्या अनुषंगाने मला ते मॅडमला तिकीट मिळाल्यामुळे माझं काम पाहून कालच त्यांच्या जिल्हा संघटक साहेब आले होते, ढेबे साहेब यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर लेंगरेकर मामा पण आले होते आपले राष्ट्रीय समाज पक्षाचे. त्यांनी जाहीर केलं की कामोठेची जबाबदारी अशा एक चांगल्या प्रबळ हातामध्ये द्यावी, म्हणून त्यांनी श्री अरुण मारुती जाधव म्हणजे मला शहर अध्यक्ष हे पद काल जाहीर केलेलं आहे. सर, आपण आता शहर अध्यक्ष झालात, आपली मिसेस उभी आहे, तर एक आम्ही बरेच लोकांना भेटतो, बरेच उमेदवारांना भेटतो, तर तुम्हाला काय वाटतं की समोर जे उभे आहे महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एक मला ते स्ट्रॉंग उमेदवार आहेत, आणि आपली मिसेस आहे, एक या वॉर्डामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये काटेकी टक्कर बघायला भेटेल मुकाबला? 100% बघायला मिळेल. कारण स्ट्रॉंग उमेदवार, मला वाटतं या स्ट्रॉंग उमेदवार हा कुठल्या बेसवरती आपण हा प्रश्न विचारला मला कळत नाही. स्ट्रॉंग उमेदवार कोण असतो? जो कामाच्या जोरावरती काम करतो तो स्ट्रॉंग उमेदवार असतो. पैशाने कोणी किती मोठा असला तरी तो स्ट्रॉंग नसतो. उद्या धीरूभाई अंबानी उठून म्हणेल मी उमेदवारी लढवतो, तर मग चालणार आहे का? असं उद्योगपती आणि हे असे पैसेवाले कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे लोक उमेदवार म्हणून स्ट्रॉंग नसतात. जो काम करतो, रस्त्यावर उतरतो, तळागाळात काम करतो, लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं असताना तो खरा स्ट्रॉंग उमेदवार असतो. जेव्हा आम्ही उमेदवारांना भेटलो, मुलाखत घेत होतो, तेव्हा त्या उमेदवारांकडून असं बोलत की समोरचा पैशाने स्ट्रॉंग आहे, हे आहे ते आहे. तर काय वाटतं, तुम्हाला तसं वाटतं का? काय माझ्या मनामध्ये अजिबात असं नाही आहे, कारण मी काम केलेलं आहे आणि कामाच्या जोरावरती लोकांकडे मतं मागितलेत. माझे आता बरेच काही असे नॅचरली फोटोशूट काढलेले लोकांचे व्हिडिओ आहेत जे स्वतः बोलत आहेत की तुम्हाला मत मागायची गरज नाही आहे, काम केलं आहे मला मत द्या असं मागायची गरज नाही, असे लोक स्वतः बोलत आहेत. तुम्ही जेव्हा प्रभागात फिरत आहात सर, आता उमेदवार महिला आपली मिसेस आहे, तुम्हाला कसं रिस्पॉन्स देतो लोक? अगदी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. अरुण जाधवने केलेल्या कामाचा वारसा आज त्यांची मिसेस त्यांच्या खांद्यावर घेऊन पुढे जाते, याचं लोकांनी स्वागतच केलं आहे. सर, आणखी एक प्रश्न, आपण तर पदाधिकारी आहात, शहर अध्यक्ष आहात, तर मतदारांना काही आव्हान कराल का 15 तारखेच्या पार्श्वभूमीवरती? 100% मतदान 55-60% न होता जास्त टक्के झाला पाहिजे. 100% मी जिथे मतदान मागायला किंवा लोकांना समोरासमोर संपर्क करायला चाललो आहे तिथे मी लोकांना एवढंच सांगतो की तुमच्या बिल्डिंगमधनं जे पदाधिकारी आहेत त्यांना सांगतो की जास्तीत जास्त मतदार लोकांना उतरवा, त्यांना मतदाना केंद्रापर्यंत पोहोचवा,
काही मदत लागलीच तर आम्हाला फोन करा. कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर आम्ही त्यांची काहीतरी व्यवस्था करू शकतो मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची. कारण मतदान हा प्रत्येक लोकशाहीचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे. 100% मतदान असतं. लोक म्हणतात तुमच्या वॉर्डामध्ये मतदान किती आहे, पण ते मतदान जर मी सांगितलं 26,000 आहे 27,000 आहे, परंतु तेवढं मतदान होत नाही. लोकांनी जसं मॅडमने पण आवाहन केलं की जास्तीत जास्त लोकांनी उतरा आणि मतदान करा. सुट्टीचा दिवस आहे म्हणून आनंद करू नका, कारण हा तो त्या दिवशीचा आनंद तुमचा गेली 5 वर्ष तुम्हाला परत रडत बसावं लागणार आहे. एक चांगला सक्षम पर्याय म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभं आहोत. म्हणून 15 तारखेला लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ शुभांगीताई अरुण जाधव प्रभाग क्रमांक 13 मधून टॉर्च या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पुढची 5 वर्ष आम्हाला काम करायची संधी द्या. अरुण जाधव साहेब, एक तुम्हाला मी सांगू शकतो की आज स्वर्गीय डी.बा. पाटील साहेबांचाही आज जन्मदिवस आहे, ज्यांचं नाव एअरपोर्टला लागावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतात. तुमची काय भूमिका आहे याबद्दल? या अगोदर स्वर्गीय डी.बा. पाटील साहेबांच्या नावासाठी विमानतळाला नाव लागण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये माझा खारीचा नाही, मी म्हणेल माझा सिंहाचा वाटा असेल. काळी फीत लावून एअरपोर्टच्या बाहेर उभं राहणं असो किंवा मोठी रॅली काढणं असो, साखळी आंदोलन असो, या सर्व ह्याच्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे. कारण डी.बा. पाटलांनी जे योगदान आणि जे त्यांचं श्रमदान दिलेलं आहे या एअरपोर्ट या रायगड भूमीसाठी, ते योगदान नक्कीच त्यांना ती एक त्यांच्यासाठी आदरांजली असेल, त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली असेल की त्यांचं नाव एअरपोर्टला लागावं. परंतु हे सत्ताधारी वारंवार कामोठ्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये येतात, डी.बा. पाटलांच्या नावावरती मतं मागतात आणि नुसतं आश्वासन देतात. आणि म्हणून मी लोकांना सांगतो, कुठल्या प्रकारचं भूलतापांना बळी पडू नका. आमची सत्ता, मी तर म्हणलं आमची सत्ता नाही, आमची सीट जर लागली ना तर 100% पालिकेमध्ये जाऊन पहिला आमचा ठराव तो असेल की तो कसं केंद्रातून डी.बा. पाटील एअरपोर्ट हे नाव लागलं जाईल, हा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच आपल्यासोबत ते अरुण जाधव साहेब सर आहेत. छान माहिती सांगितली सर. तुम्ही शहराध्यक्ष आल्याबद्दल आम्ही तुम्हाला अभिनंदन देतो, तुमचं करतो. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.